नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील खास करून पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे की पुणे जिल्ह्यातील जे काही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे किंवा ज्या काही विविध सेवा सहकारी सोसायटीचे करदार शेतकरी असतील त्यांच्यासाठी एक ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अशा प्रकारे की आता जो काही आपला खरीप हंगाम चालू होणार आहे, तर आपल्या येणाऱ्या खरीप हंगामासाठी आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या शेतकऱ्यांना येत्या म्हणजेच की चालू एप्रिलपासून पीक कर्ज वाटप जे आहे तर ते सुरू केलं आहे. आणि यावेळी यंदा बँकेने खरीप हंगामासाठी अद्याप पीक कर्ज वाटपाचं अंतिम उद्दिष्ट जे आहे तर ते आलेलं नाही. आणि तरीसुद्धा आपल्या जे काही शेतकरी बांधवांनी 31 मार्चपूर्वी आपल्या पीक कर्जाची रक्कम जी आहे तर ती भरली असेल, तर अशा पात्र शेतकऱ्यांना बँकेच्या शाखेमार्फतच त्यांच्या गाव पातळीवरील ज्या काही विविध कार्यकारी सोसायटी आहेत तर त्यांच्यामार्फतच पीक कर्ज वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली आहे. आणि एक अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे की सध्याच आपलं जे काही बदलतं हवामान असेल, त्यासोबत शेतीमालाला जे काही दर मिळत आहेत, जे की अत्यल्प दर आहेत, त्यासोबत अवकाळी पाऊस आहे, तर अशा विविध कारणामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहे. आणि त्यातच खरीप हंगामामुळे त्याला आधार देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नये अशा सूचना दिल्या आहेत. आणि जिल्ह्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाचे वाटप जे आहे तर ते करण्यात येत असते. यामध्ये खरीप हंगामात भात, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी अशा विविध पिकांची पेरणी जी आहे तर ते आपले शेतकरी जे आहे तर ते करत असतात. परंतु महत्त्वाचा विषय म्हणजे की या शेतकऱ्यांना जे काय तर या पिकांची पेरणी करण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकरी बांधवांना अडचणी येत असतात. व अशा वेळी आपले शेतकरी जे आहे तर ते पीक कर्जाचा आधार घेऊन खरीपाचं नियोजन करून पिकं जे आहे तर ते घेत असतात. आणि त्यानुसार त्या बँकेने आपल्या शेतकऱ्यांना 1 एप्रिलपासून पीक कर्ज वाटपास सुरुवात जी आहे ते केली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना पुन्हा खरीपात तातडीने कर्ज उपलब्ध करून दिलं आहे. तर मित्रांनो, पुणे जिल्हा सहकारी बँकेने तालुका आणि सर्वच महत्त्वाच्या गाव पातळीवर असलेल्या शाखामार्फत विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्ज पुरवठा करून तो कर्ज रूपाने आपल्या सभासदांना उपलब्ध करून दिला आहे. आणि या जिल्ह्यामध्ये या बँकेच्या जवळपास 294 शाखांमधून शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येत आहे. आणि जिल्ह्यात बँकेच्या खातेदारांची संख्या जवळपास 3,05,796 एवढी आहे. आणि त्यापैकी जवळपास 3 लाख सभासद जे आहेत तर ते पीक कर्ज घेत असतात. आणि बँकेकडून या शेतकऱ्यांना म्हणजे की जे शेतकरी कर्ज घेत असतील आणि त्यांचे जर कर्ज आहे जे की 3 लाखापर्यंत असेल, तर अशा शेतकऱ्यांना 0% व्याजदराने जे आहे तर ते पीक कर्जाचं वाटप केलं जात असते, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दिगंबर दुर्गडे यांनी दिली आहे. तर विशेष म्हणजे की येत्या जो काय आपल्याला खरीप हंगाम आहे या खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांना 1 एप्रिलपासूनच बँकेने पीक कर्ज जे आहे तर ते उपलब्ध करून दिलं आहे. आणि त्यातूनच खरीपाचं नियोजन जे आहे तर ते आपले शेतकरी करणार आहेत. आणि गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये मिळून 108% पीक कर्जाचं वाटप केलं होतं. आणि यंदाही शेतकऱ्यांना खरीपात अडचणी येऊ नये यासाठी सर्व शाखा व्यवस्थापकांना सूचना दिल्या आहेत. आणि येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत खरीपाचं पीक कर्ज वितरित करण्यात येईल किंवा आपल्या शेतकरी बांधवांना सप्टेंबर अखेरपर्यंत खरीप कर्जाचं जे काही पीक कर्ज आहे ते वाटप करण्यात अशी माहिती स्वतः बँकेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दिगंबर दुर्गडे यांनी दिलं आहे. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना खास करून जे काही पुणे जिल्ह्यातील ज्या जिल्हा बँकेचे जे काही शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा की आपल्या पुणे जिल्हा बँकेने जे आहे ते कर्ज वाटप सुरू केलेलं आहे. तर जास्तीत जास्त ज्या शेतकऱ्यांनी खास करून कर्जफेड केली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना यंदा चालू हंगामासाठी पीक कर्ज घ्यायचं आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.